हाय हॅलो वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा. आणि आज मी बनवत आहे व्लॉग. माझा आवाज तुम्हाला कळतोय की बसलेला आहे, पूर्ण गेलेला आहे, गायब झालेला आहे. आय डोंट नो का, पण मे बी आईस्क्रीम वगैरे खाल्ली होती मी 4-5 दिवसात मागे, तर तेव्हापासूनच गेलेला आहे. आणि मी एकदम मोठ्याने बोलते तरी पण आवाज ऐकायला येत नाही आहे. आज आहे फ्रायडे आणि तुम्ही बघू शकताय की मी आयब्रोज पण केलेल्या नाही आहेत. खूप चालढकल करते मी आयब्रोज करण्यासाठी, कारण की कंटाळा येतो आहे. आता पण मी ठरवलं होतं ॲक्च्युली आज मला मैत्रिणींसोबत बाहेर जायचं आहे डिनरसाठी, आणि मी ठरवलं पण होतं की जायचं आहे पहिले आयब्रो करून येऊ, बट मी केलेलं नाही आहेत आणि मला अजिबात इच्छा होत नाही आहे. सो इच्छा होत नाही आहे तर मी जाणार पण नाही आहे. माझी वॉशिंग मशीन लावून झालेली आहे, सो मी पहिल्यांदा चहा ठेवते आणि मग कपडे वाळू घालते. म्हणजे कपडे वाळू घालेपर्यंत माझा चहा पण होईल. चहामध्ये आज मी टाकलेली आहे सुंठ पावडर. हा उकळते तोपर्यंत आपण कपडे वाळू घालूयात. आणि आता थोडीशी ना गरमी वाटायला लागली आहे. म्हणजे ह्या 2-3 दिवसात मला जराशी गरम वाटायला लागली. म्हणजे जी चाहूल लागते ना, हिवाळा संपून उन्हाळा लागायचे तशा टाईपचं काहीतरी वाटायला लागलं. हे नेल्स तुम्हाला दिसत असतील, हे मी जेल नेल्स करून आलेली आहे. म्हणजे आता 8 दिवस झालं असेल. सो अगदीच पूर्णच काही नसतं. कधी कधी नेल्सवर मी विचार केला की एक्सटेन्शन काढूयात आणि थोडेसे असे ठेवूयात. सो म्हणजे कामं पण करता येतात आणि चांगलं पण वाटतं. माझ्या शूटसाठी असेल किंवा काही असेल तर ते छान पण दिसतात. नॉर्मलवाली नेल पेंट जर तुम्हाला घरातले कामं करायचे असेल ना तर अजिबात टिकत नाही. आणि मला कधी कधी एकदम शूट करायचे असतात, कधी ब्रँडचं असतं, कधी स्वतःचं असतं, तर मग प्रत्येक वेळी नेल्सला नेल पेंट लावणं जमत नाही. आजकाल मी तशी विदाऊट नेल पेंट पण करते, कारण आता लेट 30s आहेत आणि लेट 30sमध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा म्हणजे काम होऊन जातात की असंच पाहिजे तसंच पाहिजे, इतकं पण नाही होत. असं वाटतं चला जसं आहे तसं, आणि जास्त ऑथेंटिक व्हायला माणूस सुरू करतो असं मला वाटतं. सो आत्ता वाजलेत 5 आणि मी विचार करते की थोड्या वेळ माझ्याकडे वेळ आहे, तर मी कपड्यांच्या घड्या घालत विचार करते की नेटफ्लिक्सची एक सिरीज मी सुरू केलेली आहे, ती बघते. के ड्रामा आहे तो. के ड्रामाचं नाव आहे कॅन दिस लव्ह बी ट्रान्सलेटेड. खूप छान आहे. मला के ड्रामा बघायला खूप आवडतात. सो मी रेडी होते आणि हा आउटफिट मी घातलेला आहे. हलकंसं मेकअप करणार आहे, खूप जास्त नाही. ब्लश लावते मी थोडंसं लिप टिंट लावते. बॉटमवाली पॅन्ट मी घातलेली आहे. थोड्या वेळात मी तुम्हाला आउटफिट दाखवतेच पूर्ण. अशी लिपस्टिक लावते. ह्या ज्या लॉरियलच्या लिपस्टिक्स आहेत ना, खूप लाईट वेट आहेत. मी हे नवीन कानातले घेतले होते असेच एका लोकल स्टोअरमध्ये. छान दिसत आहेत. थोडीशी कॉम्पॅक्ट मी लावणार आहे. आता खरं बघायला गेलं तर बाहेर एवढी थंडी नाही आहे, बट मला असं वाटतं की हा सेफ ऑप्शन आहे. So I'm all set. So let's go. मी आलेली आहे आता घरी आणि आता वाजलेले आहेत 10. आता मी माझं स्किन केअर करणार आहे, नाईट टाईम स्किन केअर. मस्त मी माझ्या नाईट सूटमध्ये आलेली आहे आणि आता स्किन केअर करून घेते. सो हा जो नाईट सूट आहे हा मी स्टाईलअपमधून घेतलेला आहे. पुण्यातला जो फिनिक्स मॉल आहे तिथे हे दुकान आहे, बट आय थिंक त्याचं नाव आता काहीतरी वेगळं झालेलं आहे.
चेहरा माझा वॉश झालेला आहे आणि ज्या दिवशी कंटाळा येतो ना खूप सारा स्किन केअर करायचा, एक स्टेप करायचा, तर त्या दिवशी मी तुम्हाला दाखवते ट्रिक माझी. सो हे नवीन मॉइश्चरायझर मी सध्या वापरते, वेनुझिया असं याचं नाव आहे, ड्राय टू व्हेरी ड्राय स्किनसाठी. सो सगळ्यात आधी मी हे मॉइश्चरायझर घेते हातावर. इतकं मॉइश्चरायझर घेतलं. आता मी काय करते, माझं जे रोज हिप ऑइल आहे जे मी तुम्हाला दाखवलं होतं माझं स्किन केअरमध्ये, सो तेही येणार आहे आणि तेच याच्यामध्ये टाकणार आहे. 2-3 ड्रॉप्स याच्यामध्ये टाकले. त्याच्यानंतर हलकंसे कॅस्टर ऑइलचा एकच ड्रॉप मी याच्यामध्ये टाकलेला आहे. आता याला छान मिक्स करणार आहे. सो ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं ना खूप कंटाळा आला, त्या दिवशी ही स्टेप नक्की करा अशीवाली. वॉर्म केलं छान. फक्त थोडं मसाजला वेळ द्या. हे मॉइश्चरायझर मी जस्ट लावायला सुरुवात केली बरं का, मी फर्स्ट टाईमच वापरते, त्याच्यामुळे मला माहीत नाही. आणखीन थोड्या दिवसांनी मी याचा रिव्ह्यू देऊ शकते ॲक्च्युली. अदरवाईज ड्राय स्किन असेल तर हे बेस्ट आहे. आणि वॅसलिन लिप बाम, दॅट्स इट. माझं स्किन केअर झालेलं. इतकं इझी आणि इतकं पटकन. आठवड्यातून एखादा दिवस असा असतो जेव्हा आपल्याला थोडा कंटाळा येतो. सो डेफिनेटली मस्त मॉइश्चरायझर घ्या, त्याच्यामध्ये ऑइल टाका आणि चेहऱ्याला लावा जर ड्राय स्किन असेल तर. अदरवाईज फक्त मॉइश्चरायझर लावा, दॅट्स इट. सो गुड नाईट. हा आहे नेक्स्ट डे. माझं थोडंसं एडिटिंग करायचं राहिलं आहे, सो ते मी करत आहे. आज तो व्हिडिओ मला लाईव्ह करायचा आहे. तर मी रेडी होत आहे कारण की पियूच्या स्कूलमध्ये प्रेझेंटेशन आहे, ते बघायला जायचं आहे आम्हाला. माझं एडिटिंग झालेलं आहे आणि व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आणि येस, जेवण वगैरे पण माझं झालेलं आहे. लंच आमचं झालेलं आहे. सो जस्ट तयार झाली आहे. शॉर्ट आणि ही ब्लॅक पॅन्ट मी घातलेली आहे, कार्गो. हेच कारण आहे ज्याच्यामुळे मी माझं वेट नाही लूज करू शकत आहे. रसगुल्ला. आता वाजलेले आहेत 4 आणि मला एका मीटिंगसाठी बाहेर जायचं आहे. मीटिंग कोणती आहे ते थोड्याच दिवसात रिव्हील होईल. सो मी तोच आउटफिट ठेवला आहे. थोडेसे चेंजेस केलेले आहेत आणि साधारण 2 तास लागतील मला. सो तुम्ही बघू शकताय मगाचाच जो शर्ट होता त्याला थोडंसं स्टाईल केलेलं आहे मी. आणि पॅन्ट जी आहे ती अशी ट्राउझर टाईप घातलेली आहे, फॉर्मल कार्गो पॅन्ट काढलेली आहे. सो थोडंसं डिफरंट आणि छान वाटतं आहे. सॅटिन शर्टला खूप प्रकारे स्टाईल करता येतं. सो मी विचार केला थोडंसं डिफरंट काहीतरी करून जावं. सो माझी मीटिंग झालेली आहे आणि मला मीटिंगवरून येता आता बरंच लेट झालं. 7:30 वाजलेले जवळपास. आणि येस, तिथून आल्यानंतर आणखीन बाहेर जायचं आहे आम्हाला. सो आमचा प्लॅन आहे की थोडंसं काहीतरी खायची इच्छा आहे बाहेर जाऊन आणि इथून कामं आहेत ती करणार आहोत. आणि पुन्हा एकदा म्हणजे दिवसातून मला असं वाटतं आता माझा तसा आउटफिट एकच होता सकाळपासून, पण स्टाईल चेंज केली होती. पण आता मी पूर्णच वेगळा आउटफिट घातला आहे आणि आमचं जवळपास मॅचिंग झालेलं आहे. ब्लॅक आणि क्रीम कलर. आणि आजकाल ब्लॅक, क्रीम, ब्राऊन हे कलर मला जास्त घालायला आवडत आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे नेक्स्ट डे आणि आज उठून मी जराशी लवकर आंघोळ केलेली आहे आणि आता मी ब्रेकफास्ट करणार आहे आणि घेणार आहे चहा. मी एक लिनेन पॅन्ट मागवली होती आणि ती काल आलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली मला खूप दिवसांपासून इच्छा होती की लिनेन पॅन्ट घ्यावी. मिंत्रावरून मी मागवलेली आहे. पॅन्ट तर मला खूप आवडली, म्हणजे मला खूप दिवसांपासून इच्छा होती घ्यायची. फक्त लिनेन पॅन्ट्स ज्या आहेत ना त्या थोड्याशा सी थ्रू असतात. सो डेफिनेटली त्याच्या आतमध्ये सायकलिंग शॉर्ट्स तुम्हाला लागतील अशी दिसते आणि घातल्यावर म्हणजे खूप गोष्टींवर जाते. सो एकदम मस्त बसली मला. शिवाय M साईज आहे ही, ज्याची कॉस्ट जास्त असते बट सी थ्रू असतातच या, कारण लिनेन आहे त्याच्यामुळे. शर्ट्स पण तुम्ही कधी बघा घेतले तर तसेच असतात. सो मला तरी खूप आवडली, त्याच्यामुळे मी ठेवणार आहे ही. आणि त्याच्यासाठी आज मी सायकलिंग शॉर्ट्स पण घेऊन येणार आहे. सो ते काम आज करायचं आहे. शिवाय अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते. ही जी साडी दिसते या 2 साड्या, सो ह्याचा व्हिडिओ मला बनवायचा आहे. आणि ही साडी आहे ना खूप सुंदर आहे ॲक्च्युली आतमध्ये. तर याचा मला ब्लाऊज शिवायचा आहे, कारण म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दिसेलच शॉर्ट किंवा रीलमध्ये मी टाकणारच आहे. जो अजूनपर्यंत जर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो नसेल करत
तर हा माझा इन्स्टा आय डी आहे, तिथे पण नक्की फॉलो करा. आणि शॉर्ट्स मी टाकते, ते पण बघत जा. त्याच्यामध्ये ही जी साडी आहे ती तुम्हाला नक्की दिसेल. तर कुठून घेतली, काय घेतली ते डिटेल्स पण त्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला मिळतील. सो ह्या साडीवरचा ब्लाऊज खूप सुंदर आहे. म्हणजे जे ब्लाऊजवर डिझाईन येणार आहे ना ते खूप सुंदर आहे. तुमच्यासाठी थोडंसं सरप्रायझिंग आहे ते. सो ते मला करायचं आहे. सो आज हे काम करायचं आहे. याच्यावरचा ब्लाऊज शिवायला टाकायचा आहे. ही साडी दिसते की पार्टी वेअर आहे. त्याच्यावरचं जे वर्क आहे ते गोल्डन आहे. माझ्याकडे गोल्डन कलरचा तसा ब्लाऊज आहे. सो मला असं वाटतं की हा ब्लाऊज मी शिवू की नको, थोडं कन्फ्युजनमध्ये. सो लेट्स सी, जर वाटलं तर शिवून टाकेल, नाही वाटलं तर गोल्डन कलरचा किंवा सिल्वर कलरचा जर जात असेल तर तो ब्लाऊज करेल. गोल्डनच लागेल याच्यामध्ये. हा या साडीचा ब्लाऊज आहे. टिकली वर्क्स मला तितकं आवडत नाही, बट पार्टी वेअरसाठी चांगले आहेत. आणि ह्या टोचणाऱ्या पण नाही आहेत, त्याच्यामुळे बेटर आहे. आधीच्या ज्या राहायच्या त्या फारच टोचायच्या. ब्लाऊज मला छान वाटतं याचं, असं वाटतं की शिवायला पाहिजे. लॉरियलचं हे ऑइल सिरम मी लावते. आज मी केस धुतलेले आहेत. सो तर मैत्रिणींनो, आता मला असं वाटतं की कधी कधी असे व्लॉग्स पण मला टाकायला म्हणजे छान वाटू लागलेत. सो माझा तो प्लॅन आहे. तुम्हाला असं वाटत असेल की ही बाकीचे व्हिडिओ टाकणार की नाही टाकणार, ऑफकोर्स मी टाकणार. म्हणजे मला असं करायचं आहे की एक व्लॉग पण येईल, त्याच्यानंतर एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण असेल. तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा. म्हणजे मी खरंच सांगते, मला खूप आवडतो कंटेंट बनवायला. लॉंग फॉर्मॅटमध्ये मला असं वाटतं की हां, अगदीच काही छान जसं फिलॉसॉफिकल काही असेल जे मला आजकाल खूप आवडू लागले, सो ते मी तुम्हाला सांगू शकते. त्याच्यानंतर ऑफकोर्स हे असे वीकली ब्लॉग म्हणा किंवा ट्रॅव्हल ब्लॉग पण मी प्लॅन करते की आज चॅनलवर टाकेल. बट प्लीज मला असं वाटतं की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मला सजेशन द्या की कोणत्या प्रकारचे ब्लॉग बनवू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जे हे ब्लॉग्स बनवते त्याला प्रेम द्या, लाईक करा. कारण खूप रॉ रिअल मोस्टली मी याच्यामध्ये गोष्टी ठेवते. म्हणजे तुम्ही बघताय सगळं मागे आहे तसं आहे. मी जशी आहे तशी मी दाखवत आहे. माझ्या मनात जे काही विचार सुरू आहे ते मी बोलत आहे. तर मला असं वाटतं हे कनेक्शन जास्त बेटर होतं आपलं. आणि माझ्या या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत. आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवत आहे. ओके, टाटा, बाय बाय.